नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईशान अशोक मामांना म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे आजोबा, ती कियांशाई काय म्हणत होती की मी फन फेअरमध्ये मस्त फॅशनेबल दिवे विकणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, तिला म्हणावं आधी मुलं काय शाळेत दिवे लावतात ते बघ. त्यावर सगळेजण हसू लागतात. तेव्हा संयमी म्हणते, आणि त्याच्यावर आपल्या राधा मामी काय म्हणाल्यात माहिती आहे का? बाप्पा, काय साजरी आयडिया आहे. असं कर, तू दिवे विक, मी तेल आणते. त्यावर अशोक मामा म्हणतात, आणि त्यांना म्हणावं तेल कुठून आणणार? काय जमिनीत विहीर खोदणार का? आणि ते विचारतात, पण ते राधाकृष्ण गेलेत कुठे? त्यावर इरा म्हणते, काय माहीत कुठे गेले. बरं आहे ना, आम्हाला चिलमध्ये प्रेप करता येईल. तेव्हा भैरवी त्यांना म्हणते, बाळांनो खरंच सॉरी, आम्ही तुम्हाला काहीच वेळ देऊ शकत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, आज आजोबांनी जर जादू केली नसती ना तर काहीच शक्य नसतं. आणि ती म्हणते, तुम्ही करा प्रेप, काही लागलं तर मला सांगा, मी पैसे देईन, ओके? त्यावर इरा म्हणते, आम्हाला पैसे नको, आम्हाला फक्त तुझी मदत हवी आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, पण एक गोष्ट तुम्ही चांगलीच शिकलात सगळ्याच गोष्टी पैशाने होत नसतात. आणि ते विचारतात, बरं मी मदत करू का? त्यावर सगळे म्हणतात, नको. तेव्हा ईशान म्हणतो, तुम्ही जर आलात परत म्हणत बसाल शिस्त म्हणजे शिस्त. त्यावर ते म्हणतात, ठीक आहे कळलं. इकडे अनीश घरी येत असतो तेव्हा अर्जुन येऊन त्याला आवाज देतो, एक मिनिट अनीश, अरे मी आता डिनरला चाललो होतो, सो आय वॉज थिंकिंग वाय डोंट यू जॉईन. त्यावर अनीश म्हणतो, नाही नको. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे आता माझा प्रोजेक्ट संपेल ना, सो मी इथून जाईल, तेव्हा पुन्हा आपली भेट कधी होईल? जाऊयात ना चल. असं म्हणून अर्जुन अनीशला डिनरसाठी बाहेर घेऊन जातो. इकडे सगळ्यांच्या गप्पा मारून झालेल्या असतात. अशोक मामा म्हणतात, बाद झालं आता, चला जेवायला जाऊयात. आणि ते विचारतात, पण ते राधाकृष्ण गेलेत कुठे? ते दिसत नाहीये, आणि अनीश पण दिसत नाहीये. त्यावर भैरवी म्हणते, हे काय, त्यालाच फोन करते, तो फोन उचलत नाहीये. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय एक एक नग भरलेत घरामध्ये, कुणाचा कुणालाच पत्ता नाही, चला मीच जाऊन बघतो. तेव्हा इरा म्हणते, अहो आजोबा कुठं चाललात? त्यावर अशोक मामा म्हणतात, तुझा काका म्हणजे उधळलेला बैल आहे, मनाला येईल तेव्हा येतो आणि मनाला वाटेल तेव्हा जातो तिकडे. आणि ते म्हणतात, पहिले त्या म्हातारीला शोधून काढलं पाहिजे, ते जर कुठं हरवले बिरवले तर आपलीच पंचायत होईल. त्यावर ईशान म्हणतो, हा कळलं, आज सकाळी अर्जुन काका आला होता ना, बहुतेक त्याच्याबरोबर तर नसतील गेले ना. इकडे रात्रीच्या वेळेस किशाभाऊ आणि राधावहिनीचं खजाना शोधायचं काम सुरू असतं. तेव्हा राधावहिनी म्हणते, हां खना खना, जोरात खना. किशाभाऊ मात्र थकलेला असतो आणि तो तिला म्हणतो, काय खणाना लावलंय? त्यावर ती म्हणते, अहो कष्टाचं फळ मिठं असतं, खना तुम्ही, त्याशिवाय मिळणारे का आपल्याला सोनं? एक आयडिया आहे माझ्याकडं, आता जे आपण खणून राहिलो, आपल्याला जो खजिना मिळणार आहे की नाही, तो खजिना आपण त्या झिपऱ्या तोंडाच्या माणसाला दाखवायचाच नाही. त्याला सांगू आपण आपल्याला नाही मिळाला, आणि तो सारा खजिना आपण आपल्या खिशात घालू. आणि खणता खणता किशाभाऊला अचानक खजाना हाती लागतो. हे बघितल्यावर दोघंही खुश होतात. आणि राधावहिनी म्हणते, बाप्पा सापडला खजिना, भगवंता भगवंता. आणि ती पदर धरून म्हणते, माया पदरात होता, माया डोळ्याचे पारणं फिटतील आता. तेव्हा किशाभाऊ तो खजिना तिच्या पदरामध्ये ओतू लागतो, तर त्यात खजिना नसून खेळायच्या गोट्या निघतात. तेव्हा दोघंही रडू लागतात. आणि किशाभाऊ म्हणतो, असं गोट्या लपवतात का कुणी? तितक्यात जना चोर चोर म्हणून तिथं पळत येतो. तेव्हा ते दोघं म्हणतात, काही नाही, आम्हीच आहे. त्यावर जना म्हणतो, मिस्टर आणि मिसेस पाहुणे, तुम्ही काय करता इथं? आणि सारखं सारखं त्याच झाडाखाली काय आहे? दुपारी पण तुम्ही मला या झाडाखाली दिसलात, आणि आत्ता पण इथंच काय? त्यावर राधावहिनी म्हणते, ते आपलं वृक्षारोपण करून राहिलो. त्यावर तो म्हणतो, रात्री नाही, दिवसा तुम्हाला खूप कामं असतात ना, एकदम बिजी माणसं तुम्ही. त्यावर किशाभाऊ म्हणतो, कॉमेडी करता बघा तुम्ही, हे आपलं रात्राणी लावली ना रात्रीच्या शुभमुहूर्तावर. त्यावर जना म्हणतो, मग दिवसाच्या शुभमुहूर्तावर काय सूर्यफूल लावता काय? तेव्हा राधावहिनी म्हणते, ते आमचं आम्ही पाहू, सूर्यफूल लावायचं का भोपळा लावायचा तो तुला काय करायचं? तू नको शिकू आम्हाले. मला एक सांग, या तुमच्या बिल्डिंगखाली मंदिर होतं काय कुठलं असं? त्यावर जना त्यांच्यावर हसू लागतो आणि म्हणतो, प्राचीन मंदिर. अहो तुम्हाला कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुम्ही लागलात शोधायला.
अहो तुम्ही इथं कुठं काही पण शोधा, तुम्हाला फार फार तर उंदराचे बिळं लागतील, बाकी काहीच नाही. आणि तो म्हणतो, हे प्राचीन मंदिर बिंदिर शोधण्यापेक्षा तुम्ही मंदिरात जाऊन बसा, म्हणजे काहीतरी भलं होईल तुमचं. तेव्हा राधाबाईंनी म्हणते, आमचं भलं कसं करायचं ते आमचं आम्ही बघू, तुम्ही या, नमस्कार. तेव्हा जाता जाता जना मुद्दामच म्हणतो, आणि मामा, कुणीतरी तुम्हाला मामा बनवलं बरं का, म्हणे प्राचीन मंदिर, असं म्हणत हसत हसत जना तिथून निघून जातो. तेव्हा किशाभाऊ वैतागून म्हणतो, त्या झिपऱ्याला आपण गंडवायला निघालो, त्या झिपऱ्याने आपल्यालाच गंडवलं. त्यावर राधाबाईंनी म्हणते, त्या भैरवीच्या झिपऱ्या तोंडाच्या मित्राला आता मीच बघते, तुम्ही चला आता. इकडे अर्जुन अनिशला म्हणत असतो, काही मजाच नाही छे. त्यावर अनिश म्हणतो, तेच मी म्हणत होतो, आपल्यात काही कॉमन टॉपिक्सच नाही आहे सो. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही नाही, आपल्याविषयी नाही बोलत आहे मी, सूपबद्दल बोलतोय. अर्जुन अनिशला विचारतो, एक विचारू का, म्हणजे तू जॉब करण्याआधी काय करायचंस. त्यावर अनिश म्हणतो, आय वॉज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, आणि जंगल सफारीसुद्धा करायचो. तर अर्जुन म्हणतो, माइंड ब्लोईंग यार, फॅसिनेटिंग, आपण ना दररोज भेटत जाऊ यार. पुढे तो विचारतो, बाय द वे तू आता हे करत का नाहीस. त्यावर अनिश म्हणतो, प्रायोरिटीज बदलल्यात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला राग येणार नसेल तर एक विचारू का. त्यावर अनिश म्हणतो, या. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला हे 9 to 5 जॉब करण्यात बोर होत नाही का. त्यावर अनिश म्हणतो, नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, का, सवय झाली. त्यावर अनिश म्हणतो, नाही, त्याची गरज कळली. हे घरातले छोटे मोठे खर्च सगळे आले ना की आपले पॅशन बाजूला ठेवावं लागतं. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, म्हणजे एवढं सगळं करूनही तू हॅप्पी नाही आहेस का. तेव्हा अनिश म्हणतो, नाहीच आहे, पण आता सध्या तेच गरजेचं आहे. इकडे भैरवी म्हणते, आपण जेवून घेऊयात का. त्यावर ईशान म्हणतो, हो, माझ्या तर पोटात कावळे ओरडायला लागलेत. तेव्हा इरा म्हणते, तुम्हाला दोघांना जेवायचं तर तुम्ही जेवून घ्या, मी आजोबांसोबत जेवेल. तितक्यात राधाबाईंनी आणि किशाभाऊ कंबरडं गेलं असं म्हणत घरी येतात. त्यांना बघून भैरवी विचारू लागते, काय झालं, तुम्ही कुठं गेला होतात, आम्ही तुमची किती काळजी करत होतो, आणि काय झालं, एवढं थकून का आलात, आणि अर्जुन कुठं आहे. त्यावर राधाबाईंनी म्हणते, काय माहिती कुठं गेला तो, मला काही समजूनच नाही राहिलं. त्यावर अशोक मामा म्हणतात, ओ, सरळ विचारलेल्या प्रश्नाला सरळ उत्तर द्या, अर्जुनबरोबर गेला होतात ना तुम्ही. त्यावर किशाभाऊ म्हणतो, नाही ना भाऊजी, आम्हीच गेलो होतो, ते सिनेमाला गेलो होतो. तेव्हा ईशान म्हणतो, सिनेमा बघून एवढे दमलात. तेव्हा अशोक मामा विचारतात, कुठल्या सिनेमाला गेला होतात. त्यावर राधाबाईंनी म्हणते, ते नुसती झंझट झाली कटकट. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही नाही, तुम्ही काय केलं आहे ते सांगू नका, कुठल्या सिनेमाला गेला होतात ते सांगा. त्यावर राधाबाईंनी म्हणते, भाऊजी, नावच ते होतं ना. आणि ती विचारू लागते, तो अर्जुन नाही आला का आज. त्यावर भैरवी म्हणते, नाही, आज नाही आला तो. त्यावर राधाबाईंनी म्हणते, त्याची चांगली खबरबात घ्यायला लागते. त्यावर भैरवी म्हणते, काय झालं, तुम्ही काय लपवतायत का आमच्यापासून. त्यावर किशाभाऊ म्हणतो, कायले लपू आम्ही काय गावाकडची साधी माणसं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काय मग पिक्चर बघून आलात, मग जेवून पण आलाच असेल, चला आम्ही जेवतो. याच ठिकाणी आजचा भाग संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.